तर महापालिका निवडणुका आता पुढील 3 महिन्यात लागतील। नागपुरातील भाजप मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी या संदर्भातले संकेत दिले। कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। जितेंद्र, काय नेमके आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले? विक्रांत, आपल्याला माहित आहे की गेल्या 3 वर्षापासून जवळपास जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबलेल्या आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा यासारख्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर आलेल्या आहेत। अजूनही त्या झालेल्या नाहीत। त्यामागचं कारण जे येत आहे की ते ओबीसी आरक्षण आणि इतर बाबी जे आहेत त्याचं प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या सर्वोच्च न्यायालयात जे प्रकरण प्रलंबित आहे निवडणुकाबाबत, त्यावर जानेवारी महिन्यात निर्णय येण्याची शक्यता आहे। 12 जानेवारीला त्याची सुनावणी आहे, मात्र 4 जानेवारीला त्याची सुनावणी करण्यात येण्यात असल्याचं देखील संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। काल रविवारी नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना असे संकेत दिलेले आहेत की येत्या 3 महिन्यात या निवडणुका लागू शकतात, कारण जानेवारी महिन्यात त्या प्रकरणाची सुनावणी आहे। या प्रकरणाची सुनावणीमध्ये एकदा जर निर्णय आला तर जो निवडणुकीचा जो मार्ग आहे तो पूर्ण सुरळीत होणार आहे आणि निवडणुका एकदा डिक्लेअर झाल्या तर त्यानंतर निवडणुका या लागू शकतात। कारण आता विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असं यश मिळालेलं आहे आणि हा टेम्पो कायम राहावा यासाठी आता भाजपने पुन्हा आपलं सदस्य नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे। सदस्य नोंदणी अभियानांतर्गत प्रत्येक बूथवर 150 मतदार जोडण्याचं किंवा कार्यकर्ते जोडण्याचं आवाहन जे आहे ते फडणवीस यांनी केलेलं आहे। याच भाषणामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 3 महिन्यात लागू शकतात असे संकेतही किंवा अप्रत्यक्ष संकेत असे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, ज्यामध्ये मग महानगरपालिका असतील, नगर परिषदा असतील, यासारख्या निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना किंवा आवाहन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे। बरं, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।